काय ते मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारला कुठे अटक झाली? अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा, तहसीलदारांचा बळी घेतला. तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल. नाही, पण त्यात निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की उमेदवार जे इच्छुक होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले, रिसीट दिल्या त्यांना, त्यांना दिली गेली. तर अशा वेळेस ती कार्यवाही होणं, ती कार्यवाही होऊ नये, ती कार्यवाही होऊ नये म्हणूनच विधानसभा अध्यक्ष तिथे येऊन उभे राहिले. अशा प्रकारे त्यांचे अर्ज रोखले जावेत. त्यासाठीच विधानसभेचे अध्यक्ष तिथे उभे राहून दहशत आणि धमक्यांचं वातावरण निर्माण करत होते. स्पष्ट दिसतंय. तुम्ही कोणाची बाजू घेताय? तुम्ही गुन्हेगारांची बाजू घेऊ नका. हे व्हाईट कॉलर क्रिमिनल आहे सगळे, आणि त्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळे त्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर राजकीय गुन्हेगारीसाठी करताय. यंदा प्रचारामध्ये उद्धव ठाकरे हे सभांपेक्षा शाखा भेटीने जास्त भर देत आहे का? कारण की सभा ज्या आहेत त्या तूप धडाडायच्या, मात्र आता यंदा शाखा भेटी जास्त नाही, शाखा भेटी ही सुद्धा एक सभा. त्या कालच्या तुम्ही जर शाखा भेटी पाहिल्या असतील तर प्रत्येक शाखेच्या बाहेर एक सभा झाली आहे. प्रत्येक शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, मनसेचे कार्यकर्ते, मतदार, जनता ही मोठ्या संख्येनं उभे राहिला. तिथे उद्धव साहेबांनी एक सभाच घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी अनेक सभा होत आहेत त्या प्रकारे. बघा, हा तर उद्धव ठाकरे शाखांना भेटी देत आहेत. आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे संयुक्तपणे शिवडीतल्या शाखांना भेटी देणार आहेत. अशा वेळेस एक आणखी प्रकार समोर येतोय की दोन्ही पक्षातले समोरासमोर जे बंडखोर आहे ते अजूनही काही प्रभागांमध्ये कायम आहे, आणि याचा फटका ठाकरे बंधू युतीला या निवडणुकीत बसेल असं वाटत नाही का? अजूनही कारवाई झाली नाही. एक लक्षात घ्या की बंडखोरांवर कारवाई होईल, काही कारवाया झालेल्या आहेत, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे या वेळेला कोणत्याही शिवसेना किंवा मनसेच्या बंडखोराला लोक मतदान करणार नाही. लोकांनी ठरवलंय की ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करायचे. मतदार गद्दारी करणार नाही. जरी काही बंडखोरांनी स्वतःला बंडखोर समजून घेतलं असं तरी ते गद्दार, निष्ठा वगैरे